नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे। कांदा निर्यात शुल्क रद्द करूनही दरात वाढ का नाही? काय दर सध्या मिळतो आहे आणि कशामुळे वाढ नाही? काय महत्त्वाचे कारण आहे? संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। स्क्रीनवर बघू शकता, कांदा निर्यात शुल्क रद्द करूनही दरात वाढ नाही। काय दर मिळतोय बघू शकता। 1 एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क या ठिकाणी एकंदरीतच हटवल्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे। यानंतर बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र 3 दिवस उलटूनही बाजारात शांतता असून दर जैसे थे असल्याचं चित्र आहे। आणि एकंदरीतच 4 एप्रिल रोजी लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला 1350 रुपयाचा दर मिळाला आहे। नाशिकसह राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समिती मार्च एंडच्या सुट्टीनंतर 2 एप्रिल रोजी सुरू झाल्या आहेत। तत्पूर्वी कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्यात आले आहे। त्या अनुषंगाने कांदा बाजार वाढतील अशी शेतकऱ्यांची आशा होती, मात्र 20% निर्यात शुल्क रद्द करून देखील कांदा व लाल कांद्याच्या दरात फारसा बदल झाला नसल्याचे चित्र आहे। शेतकरी वर्गाने अनेक दिवसापासून निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी सरकारने मंजूर केली, मात्र मार्च एंड निमित्त नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद होते। हे लिलाव 2 एप्रिल रोजी सुरू झाले। लिलावाच्या पहिल्या दिवशी लासलगाव बाजारात चांगल्या प्रतीच्या उन्हाळी कांद्याला 700 ते 1250 रुपयाचा भाव प्राप्त मिळाला आणि एकंदरीतच तर या निर्णयाच्या 3 दिवसानंतर म्हणजेच आज रोजी लासलगाव बाजारात कांद्याला 500 ते 1100 रुपयाचा इतका भाव मिळाला आणि एकंदरीतच उन्हाळी कांद्याला 700 ते 1350 रुपयाचा भाव मिळाला। आणि एकंदरीतच गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी लागल्याने आवक घटल्याचे चिन्ह आहे, परंतु या ठिकाणी आवक जरी घटली तरी भावात मात्र सुधारणा अजून तरी देखील या ठिकाणी बघायला भेटत नाही आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी पावसामुळे बऱ्याचशा कांदा पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि नुकसान शेतकरी बांधवांचं झाल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी कवडीमोल भावाने कांदासुद्धा विकावा लागत आहे। आधीच परेशान हैराण झालेला शेतकरी या ठिकाणी पूर्णतः हताश होऊन बसलेला आहे। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब करून महाराष्ट्र न्यूज चॅनल